जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटीत सकल मराठ्यांची 29 ऑगस्ट रोजी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे। याबाबत जरांगे पाटलांनी सावध पवित्रा घेत बैठक पुढे ढकलली आहे। ऑक्टोबर मध्ये निवडणुका होतील या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला आंतरवालीत महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांची बैठक बोलवली होती, परंतु सरकारने निवडणुका पुढे ढकलल्याचे असल्याने त्यामुळे मराठ्यांची बैठकही पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली। तसेच याबाबत पुढील तारीख लवकरच कळवण्यात येईल असंही कळवलंय। काही राजकीय नेत्यांनी निवडणुकीचा अंदाज घेतलाय। या सर्वेक्षणात मराठा आरक्षणाचा फटका निवडणुकीत बसणार असल्याची माहिती मिळाली असल्यामुळे आरक्षण तर द्यायचे नाही आणि आंदोलनाचा फटकाही बसू द्यायचा नाही, यासाठी सरकारला वेळ हवा की काय, यामुळे ऑक्टोबर मधील निवडणुका डिसेंबर मध्ये ढकलण्यात येत आहेत। निवडणुकीच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी सावध पवित्रा घेत मराठ्याची होणारी 29 ऑगस्ट रोजीची बैठक पुढे ढकलली आहे। याबाबत पुढील तारीख लवकरच कळवल्या जाईल असंही जरांगे पाटील यांनी सांगितलंय। या संदर्भात जरांगे पाटील नेमकं काय म्हणालेत आपण ऐकूया। सगळ्यांना नमस्कार। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विशेष एक गोष्ट मला आज सांगायची, म्हणून आपण सुरुवातीलाच हा विषय समाजाच्या महत्त्वाच्या माहितीच्या साठी घेतलाय। महाराष्ट्रातला मराठा समाज हा ताकदीने सध्या कामाला लागलेला आहे। मराठा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत, मुलांचे प्रश्न सुटले पाहिजेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, यासाठी मराठा समाज कामाला लागलाय। परंतु काय व्हायला लागलंय, हे सरकार डाव खेळायला लागले। सरकारने आता एक नवीन डाव टाकलाय, हे माझ्या महाराष्ट्रातल्या समाजाला माहित होणं खूप गरजेचं आहे। सरकारला काही केलं ना आपण फुटत नाहीयेत, मॅनेज होत नाहीयेत, किंवा त्यांना जे गैरसमज नेरेटिव्ह म्हणतायत ते भरून निघत नाहीये, म्हणून त्यांनी अनेक काही नवीन डाव टाकायचे प्रयत्न केले, परंतु ते काय कुठेही त्यांना आपण हटत नाहीयेत। आणि मराठा समाजाची विजय असू द्या, जीत असू द्या, किंवा संघर्ष असू द्या, लढाई असू द्या, हे ते नाही रोखू शकत काही केल्यानं। त्यामुळं त्यांनी आता जरा नवीन एक डाव हे 2 दिवसात टाकला, काल परवा, की त्यांनी निवडणुका डिसेंबर मध्ये घ्यायच्या ठरवल्या। म्हणजे आता हे सरकार जानेवारी मध्ये स्थापन होणार। मग यांची भूमिका काय की यांच्या लक्षात येत नाहीये आपण काय केलं पाहिजे, आता मराठ्यांसाठी काय केलं पाहिजे हे त्यांना कळतच नाहीये। म्हणून ते आता राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू शकते असा सुद्धा अंदाज आहे पुढं। कारण जर आता आपण 29 तारखेला बैठक ठेवली, त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणुका होत्या, कारण योग्य वेळ होती आपली पण आणि निवडणुकाची पण। त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी पुन्हा ती पुढे ढकलली। म्हणजे आता सप्टेंबर ही ऑगस्ट आहे, ऑगस्ट आपण सोडून देऊ, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर अख्खे 4 महिने जायचे। 4 महिने म्हणजे हा त्यांच्यासाठी खूप मोठा पेश आहे, खूप मोठा। त्यांना जे काय डाव प्रतिडाव खेळायचे याच्यासाठी। आणि हे काल परवा असं लक्षात आलं की सरकार काय बघतंय, आपली भूमिका काय, मराठ्यांची भूमिका काय, 29 तारखेला मराठ्यांची भूमिका काय असणार आहे। आता आपण तिथं भूमिका काय महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो, आपली काय भूमिका असणार आहे, लढायची का पाडायची, ही भूमिका आपली असणार आहे। उमेदवार कुठं द्यायचे, किती द्यायचे, युती कोणा बरोबर आहे, किती मतदारसंघ लढायचे, आपले डाव काय, आपले डावपेच काय, हे आपण तिथं सांगणार आहेत। कशा स्वरूपाने आपण पुढे जायचंय, काय काय केलं पाहिजे, कोणत्या जाती धर्माला सोबत घ्यायचं, कोणत्या जाती धर्माचे नेते सोबत घ्यायचे, ही आपली आखणी रणनीती आपली सुरू आहे। पण त्यांनी असं ठरवलं वरच्या लेवलवर की 29 तारखेला मराठे काय करतात हे बघून त्याच्यावर आपण ठरवू। म्हणजे आपण उमेदवार दिला मग त्यांना द्यायचं, आपलं डिसिजन झाल्यावर मग त्यांना द्यायचं, ही त्यांची भूमिका आहे। आणि हे आपल्या ज्यावेळेस लक्षात आलं ना की यांना आपलं अगोदर 29 तारखेला काय व्हायचं बघायचं, आणि नंतर यांना ते 4 महिन्यानंतर वेळ आहे, मग म्हणजे आपल्या रणनीतीवर काम करायसाठी, आपल्या रणनीतीवर काम करायसाठी। हा त्यांनी ह्याच वेळेस जर निवडणूक खुली असती, म्हणजे आहे त्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये, तर आपल्याला काय वाटलं नसतं, कारण आपली योग्य ट्रॅकवर आपण निर्णय घेतोय, लढायचे का पाडायचे, काय करायचे हे योग्य वेळेवर आपण निर्णय घेतो, म्हणजे 29 ऑगस्टला घेतोय। पण त्यांनी लांबविल्यामुळं माझ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला असं सांगणं, आपले डाव प्रतिडाव, आपलं काय डोकं चाललंय, आपली काय रणनीती ही त्यांना कळता कामा नये, त्यांना सलाईनवर ठेवावं लागणार आहे।
29 तारखेला आपल्याला बैठक आपण पुढे ढकलायचं ठरवतोय. कारण 29 तारखेला जर पुढे डिक्लेअर केलं आपण, तर याच्यावरती सरकार काम करणार आहे आपल्या डावांवरती. आणि आतापर्यंत देवेंद्र फडणवीसने जेवढे डाव टाकले ते एकही यशस्वी आपण होऊन दिलेला नाही. ही पहिली वेळ अशी झाली असती की 29 तारखेला आपण बैठक घेतली. मराठा समाजानं फक्त समजून घ्या, ह्या वेळेस काय आहे माहितीये का, जे होईल ते होईल. ह्यावेळेस तर आता जे व्हायचं ते होणारच, त्याचा आपण विचारच नाही करत. पण निवडणुकीत काय करायचंय, कोण उभा करायचं, काय जे व्हायचं असेल ते होईल. आता उड्यात टाकायचं म्हणल्याच्या नंतर जे व्हायचं असेल ते होईल, त्याचा विचार नाही करत आपण. पण आपली रणनीती, आपले डाव, प्रतिडाव हे सुद्धा कळू नये त्यांना. कळाले तर ठीक आहे ना, तर निवडणूक त्या टप्प्यात असावं. कारण त्यांना बी मागं पुढे सरकारला चान्स नाही पाहिजे आणि आपल्याला पण मागं पुढे सरकारला चान्स नाही पाहिजे. आता आपण आपलं ओपन करणार